27 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच RBIने देशातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर कोठे लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ओडिशा. स्पष्टीकरण. भारतीय रिझर्व्ह बँकेने ओडिशातील भुवनेश्वर येथे एक अत्यंत सुरक्षित दुसरे डेटा सेंटर लॉन्च केले आहे. त्यांच्या महत्त्वाच्या आर्थिक पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि सातत्य वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. येथे लोकसभा 21, राज्यसभा 10 आणि विधानसभा 147 जागा आहेत. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताची पहिली ड्रोन प्रणाली वापरणारे दक्षिण भारतातील पहिले बंदर विओ चिदंबरनार पोर्ट बनले आहे. स्वच्छता पंधरवडा 2025 मध्ये पारादीप पोर्टला वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून निवडण्यात आले. DRDOने ओडिशामध्ये सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रदर्शन केले. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सवाचे आयोजन भुवनेश्वरमध्ये करण्यात आले. भारत आपली पहिली क्रोनिक किडनी डिसीज रुग्ण नोंदणी ओडिशात सुरू करणार आहे. 25वा अखिल भारतीय प्रमुख बंदर सांस्कृतिक सोहळा ओडिशात आयोजित करण्यात आला. प्रश्न 2. अलीकडेच पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, इस्रायल. स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींनी इस्रायलची संसद नेसेटला संबोधित केले. या दरम्यान त्यांना संसदेचा सर्वोच्च सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल प्रदान करण्यात आला. नेसेटला संबोधित करताना मोदींनी इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. इस्रायल देशाची माहिती. राजधानी जेरुसलेम. चलन इस्रायली न्यू शेकेल. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू. राष्ट्रपती आयड्रॉक हझॉंग. आता पाहू इस्रायलशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताने इस्रायलसोबत मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या 7 संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी तातडीने संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. सोमालिलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता देणारा इस्रायल हा पहिला देश ठरला. इस्रायल डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करणार आहे. इस्रायलमध्ये रोश हशनाह उत्सव साजरा करण्यात आला. इस्रायलने क्षेपणास्त्र विरोधी लेझर प्रणाली आयन बीमची यशस्वी चाचणी केली. प्रश्न 3. अलीकडेच ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि स्थानिक उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने होमस्टे योजना 2026 सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, राजस्थान. स्पष्टीकरण. राजस्थान सरकारने ग्रामीण पर्यटनाला चालना देणे, स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण करणे आणि ग्रामीण उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने अधिकृतपणे राजस्थान होमस्टे योजना 2026 लॉन्च केली आहे. ही योजना स्थानिक कुटुंबांना त्यांची घरे पर्यटकांसाठी नोंदणीकृत करण्यास आणि सांस्कृतिक अनुभव प्रदान करण्यास सक्षम करते. राजस्थान राज्याची माहिती. राजधानी जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. येथे लोकसभा 25, राज्यसभा 10 आणि विधानसभा 200 जागा आहेत. आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी. राजस्थान हे भारताचे सर्वात मोठे लोकर उत्पादक राज्य म्हणून समोर आले आहे. देशातील पहिला पूर्णतः विमा उतरवलेला जिल्हा अलवर बनला आहे. 81 वन्यजीव प्रजातींसह एक नवीन जैविक उद्यान राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात विकसित केले जाईल. राजस्थानमधील कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. बामनवास कांकर पंचायतला राजस्थानची पहिली पूर्णतः सेंद्रिय ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आले. राजस्थानने प्रादेशिक AI प्रभाव परिषदेचे आयोजन केले. राजस्थानने वैद्यकीय शिक्षणासाठी स्वास्थ्य संवाद लॉन्च केला. प्रश्न 4. अलीकडेची बाईक दीदी योजना कोठे सुरू केली जाणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दिल्ली. स्पष्टीकरण. दिल्ली सरकार महिलांची सुरक्षा आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी
ई बाईक दीदी योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षित महिला चालक इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईकद्वारे महिला प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोहोचवतील. आता पाहू दिल्लीशी संबंधित इतर चालू घडामोडी. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या तक्रारींसाठी जनसुनवाई पोर्टल लॉन्च केले. दिल्ली सरकारने भू आधारची घोषणा केली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी 51 आयुष्मान आरोग्य मंदिरांचे उद्घाटन केले. दिल्ली सरकारने लखपती बिटिया योजना सुरू केली. अशोक कुमार दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी बनले आहेत. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराला रोखण्यासाठी ऑपरेशन शस्त्र नावाची मोहीम सुरू केली. भारतातील पहिल्या AI चलित शालेय मॉडेलचे अनावरण दिल्लीत करण्यात आले. प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या देशाने लेनाकोपाविर HIV इंजेक्शन सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, झिम्बाब्वे. स्पष्टीकरण. झिम्बाब्वेने लेनाकोपाविर नावाची औषधी सुरू केली आहे, जी HIV पासून बचावासाठी दीर्घकाळ परिणामकारक असणारे इंजेक्शन स्वरूपातील औषध आहे. गेल्या 2 दशकांत देशात HIV मुळे हजारो मृत्यू झाले आहेत. असे करणारा तो जगातील पहिला देश ठरला आहे. झिम्बाब्वे देशाची माहिती. राजधानी हरारे. चलन झिम्बाब्वे गोल्ड. राष्ट्रपती एमर्सन मनांगाग्वा. प्रश्न 6. अलीकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये भारतात कोणत्या राज्यात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2025 च्या प्रारंभिक आकडेवारीनुसार भारतातील रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशात झाले आहेत. 2024 च्या कलानुसार उत्तर प्रदेशात 24,000 पेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली होती आणि 2025 मध्ये देखील हेच राज्य सर्वाधिक मृत्यूच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहे. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. येथे लोकसभा 80, राज्यसभा 31 आणि विधानसभा 403 जागा आहेत. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. उत्तर प्रदेशने आपला पहिला आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. उत्तर प्रदेशातील पटना पक्षी अभयारण्याला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारने मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पदार्थांना लोकप्रिय करण्यासाठी एक जिल्हा एक डिश योजना सुरू केली. पहिल्या पूर्णतः AI नियंत्रित स्मार्ट पॉवर ग्रिडचे उद्घाटन लखनौमध्ये करण्यात आले. प्रश्न 7. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्म गाजियन हा संयुक्त लष्करी सराव उत्तराखंडमध्ये सुरू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जपान. स्पष्टीकरण. भारत जपान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्जियनची 7वी आवृत्ती उत्तराखंडमधील चौकटिया येथे सुरू झाली आहे. हा सराव फेब्रुवारी 24 ते 9 मार्च 2026 पर्यंत आयोजित केला जाईल. हा वार्षिक लष्करी सराव भारतीय सैन्य आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स दरम्यान आयोजित केला जातो, जो दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जाते. जपान देशाची माहिती. राजधानी टोकियो. चलन जपानी येन. पंतप्रधान साने ताकाईची. जपानमध्ये भारताचे राजदूत सीबी जॉर्ज आहेत. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि जपानने सागरी प्रदूषण नियंत्रणाबाबत संयुक्त सराव केला. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला. जपानने खोल समुद्राच्या तळापासून दुर्मिळ खनिजे असलेल्या मातीचे उत्खनन करण्याची आणि चाचणी घेण्याची योजना जाहीर केली. वीर गाजियन 2025 हा संयुक्त हवाई सराव भारत आणि जपान दरम्यान पार पडला. जपानने जगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाला काशिवाजाकी कारिवा पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली. जपानने जगातील पहिले येन आधारित स्टेबलकॉइन JPYC लॉन्च केले. जपानचा सांस्कृतिक योग्यता पुरस्कार प्राप्त करणारी पहिली आवाज कलाकार मसाको नोझावा बनली. साने ताकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.
प्रश्न 8. अलीकडेच राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, महाराष्ट्र. स्पष्टीकरण. केंद्रीय आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद काँग्रेस यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 आयोजन करण्यात येत आहे. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन केले. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सध्या अतिरिक्त कार्यभार आहे. येथे लोकसभा 48, राज्यसभा 19 आणि विधानसभा 288 जागा आहेत. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे. महाराष्ट्रातील वसई कॅथेड्रलला संरक्षणासाठी युनेस्को पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचा पहिला म्युझिकल रोड मुंबईत तयार करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपुरात दारुगोळा युनिटचे उद्घाटन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन नवी मुंबईत झाले. प्रजासत्ताक दिन 2026 च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय हवाई दलाने नाशिकमध्ये भव्य एअर शो आयोजित केला. टाटा ग्रुप महाराष्ट्रातील AI इनोव्हेशन सिटीमध्ये $11 बिलियन ची गुंतवणूक करणार आहे. प्रश्न 9. अलीकडेच भारतीय सैन्याने कोठे स्ट्रेला 10 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, राजस्थान. स्पष्टीकरण. भारतीय सैन्याच्या कोणार्क कोअर अंतर्गत येणाऱ्या ब्लेझिंग स्काय ब्रिगेडच्या एअर डिफेन्स वॉरियर्सनी स्ट्रेला 10 ची पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये उच्च तीव्रता चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. राजस्थानच्या वाळवंटी भागात आयोजित या लाईव्ह सरावाने कमी उंचीवरून येणाऱ्या हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी सैन्याची मजबूत युद्धसज्जता आणि अचूकता प्रदर्शित केली. प्रश्न 10. अलीकडेच सय्यद 3G या नौदल पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती कोणत्या देशाने केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, इराण. स्पष्टीकरण. अलीकडेच इराणने आपल्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स नौदलाच्या माध्यमातून प्रगत नौदल पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र सय्यद 3G विकसित केले असून त्याची यशस्वी चाचणी केली आहे. हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र विशेषतः युद्धनौकांसाठी डिझाइन केलेले असून ते सुमारे 150 किलोमीटर अंतरावरील हवाई लक्ष्यांचा वेध घेऊ शकते. सय्यद 3G क्षेपणास्त्राची मुख्य वैशिष्ट्ये. प्रकार: नौदल पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे. वैशिष्ट्य: हे व्हर्टिकल लॉन्च सिस्टमचा वापर करते जे 360 डिग्री सुरक्षा प्रदान करते आणि लढाऊ विमाने तसेच UAVs नष्ट करू शकते. इराण देशाची माहिती. राजधानी तेहरान. चलन इराणी रियाल. राष्ट्रपती मसूद पेझेशकियान. आता पाहू इराणशी संबंधित इतर चालू घडामोडी. खोरमशहर 4 नावाचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इराणने तयार केले. इराणने नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी यांना 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. IOC ने सोऱ्या आघाई हाजी आघाला इराणची पहिली महिला सदस्य म्हणून निवडले. युरोपियन युनियनने इराणच्या IRGC ला दहशतवादी गट म्हणून घोषित केले. इराणने सस्टेनेबल पॉवर 1404 क्षेपणास्त्र सराव सुरू केला. प्रश्न 11. अलीकडेच स्लाइस स्मॉल फायनान्स बँकने कोणाची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, राजन बजाज. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार निधी छिब्बर यांना मिळाला आहे. दीपक गुप्ता यांची गेल इंडिया लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातच्या गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष उदय कोटक बनले आहेत. आर विजय आनंद यांची सिटी युनियन बँकचे CEO म्हणून नियुक्ती झाली आहे. रोहित ऋषी यांनी IIFCL च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे. निवेदिता दुबे विमानतळ प्राधिकरण बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या आहेत. इंदरपाल सिंह वालिया यांनी पूर्व हवाई कमांडची धुरा सांभाळली आहे.
इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 12. अलीकडेच कोठे IBMच्या AI गव्हटेक इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, लखनौ. स्पष्टीकरण. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये IBMच्या AI गव्हटेक इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन केले. हे राज्यातील तंत्रज्ञान आधारित सुशासनाला सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. हे केंद्र उत्तर प्रदेशला कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप टेक आणि क्वांटम कॉम्प्युटिंग सारख्या क्षेत्रांत आघाडीवर नेण्यास मदत करेल. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, पंजाब. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. जगातील सर्वाधिक संशोधन आणि विकास खर्च करणारा देश चीन बनला आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. केरळ सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केला. स्मृती मानधनाने BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा किताब जिंकला. सेवातीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाममधील भारतातील पहिल्या जलमग्न रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला आहे. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड राज्य आघाडीवर राहिले आहे. केरळने भारताच्या पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. भारत आणि अमेरिका दरम्यान वज्रप्रहार सरावाची 16वी आवृत्ती हिमाचल प्रदेशातील बकलोह येथे सुरू झाली. आसाम सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षणास मंजुरी दिली. 16.5% हिस्सासह गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनले आहे. 72व्या महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी टूर्नामेंट 2026 चे विजेतेपद हरियाणाने इंडियन रेल्वेचा पराभव करून जिंकले. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. आंध्र प्रदेशमध्ये पिलू AIचा शुभारंभ झाला. बायोएशिया 2026 आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन तेलंगणामध्ये करण्यात आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यातील सौंदल हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.